नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्टेट बोर्डची विज्ञानाची सिरीज आपण चालू केलेली आहे आणि या सिरीजला चांगला प्रतिसाद येतोय विद्यार्थ्यांचा. तरी पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनलला पोहोचवा, जेणेकरून मुलांना कंबाईन पर्यंत सायन्सचा सगळा सिलेबस कंप्लीट होईल आणि 10th पर्यंत तुमचं स्टेट बोर्ड झाल्यानंतर मी डेफिनेटली 11th-12th NCERT घेणार आहे. ओके, चला. तर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम पर्यंत आलो होतो. थोडंसं फास्ट होतंय, तर आपण आजपासून थोडंसं स्लो घेऊया. डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, आता डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती मी एक डेमो लेक्चर घेतलं होतं. ते लेक्चर पण तुम्ही बघून घ्या. ते थोडंसं ॲडव्हान्स आहे, म्हणजे हे 7वीच्या लेवलचं आहे. ते थोडंसं आपण एक्स्ट्रा माहिती वगैरे ॲड करून घेतलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये राज्यसेवेच्या डेमो लेक्चरमध्ये ते मिळून जाईल. ठीक आहे, तर बघा, आपण अन्न खातो बरोबर. मग जेव्हा आपण अन्न खातो तर आपल्या खाल्लेल्या अन्नाचं शरीरात काय होतं असं तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, आपण खाल्लेलं अन्न जसेच्या तसं रक्तात मिसळतं का? नाही मिसळत बरोबर. मग हेच आपल्याला बघायचंय की नक्की काय होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, डायजेशन प्रोसेस म्हणतो. ओके, तर खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे. कसल्या घटकामध्ये? विद्राव्य घटकामध्ये होणे आणि ते रक्तामध्ये मिसळणे, या क्रियेला म्हणतात अन्नपचन. ओके, आता इथून तुम्हाला क्वेश्चन कसे बनतात बघा. तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता की युरिन फॉर्मेशनचा क्रम सांगा. असंच तुम्हाला डायजेशनचा क्रम विचारू शकतात. तर सुरुवात जबड्यापासून होते, लक्षात ठेवा. पुढे आपण ते बघणारच आहोत. ओके, तर पचन संस्थेमध्ये कोणत्या अवयवांचा समावेश होतो, कोणत्या ग्रंथींचा समावेश होतो? तर पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. लक्षात ठेवा, पचन संस्थेमध्ये अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. अन्ननलिकेची एकूण लांबी किती असते? 9 मीटर. विचारतात का क्वेश्चन? विचारतात. आता अन्ननलिकेमध्ये प्रामुख्याने मुख ऑब्लिक तोंड, ग्रसनी, ग्रासिका हे सगळं आपण इंग्लिशमध्ये पण बघणार आहोत. जठर ऑब्लिक आमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुरुद्वार यांचा समावेश होतो. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आता आपल्याला बघायचंय की लाळ ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड या काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट क्लिअर झाली की लाळ ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड या 3 पाचक ग्रंथी तुम्हाला अन्ननलिकेशी जोडलेल्या मिळतात. ठीक आहे, तर इथं जेवढं जेवढं मी हायलाइट केलेलं आहे ते तुम्हाला सगळं विचारलं जातं. लक्षात ठेवा. ओके, आता इथे तुम्हाला एका दाताचं स्ट्रक्चर दिलंय. हिरडी काय असते, दंतीन काय असतं, दंतवल्क काय असतं आणि दाताचं मूळ काय असतं. तर अजूनपर्यंत तरी इतकं डीपमध्ये विचारलं नाही, पण विचारू शकतात बरं का, ह्यांचं काही सांगता येत नाही आयोगाचं. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की पचन संस्थेतील वेगवेगळे इंद्रिय जे आहेत ते अन्न पचनाचे जे काम आहे पद्धतशीरपणे करत असतात. आपलं आपलं काम ते व्यवस्थित करतात. अन्न पचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत बघा. हे टप्पेच आपल्याला विचारले जातात. प्रत्येक टप्प्यावर काम करणारं पचनेंद्रिय वेगळं आहे. ओके, विशिष्ट टप्प्यावरील ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात आणि समजा नाही पार पाडले तर मग आपल्याला डायजेशनला प्रॉब्लेम येतो. ओके, आता आपण पचन संस्थेतील इंद्रियांची रचना आणि कार्य पाहूया. सोपा टॉपिक आहे, काही टेन्शन घेऊ नका. इथं तुम्हाला पुन्हा दाखवले बघा, दाढ काय असते, उपदाढ काय असते, सुळे काय असतात, पटाशीचे दात काय असतात. तर दातांचं स्ट्रक्चर पण आपण बघूया, पुढे येईल हे पण. इथं दिलेच आहे बघा, दात. मी तुम्हाला बोलले होते की अन्नपचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते. आपल्याला काय वाटतं माहिती का? शक्य आहे का? आपल्याला वाटतं की खाल्ल्यानंतर पोटातून सुरुवात होते, बरोबर. पण असं नाहीये. अन्नपचनातील सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते. ओके, म्हणजे अन्न चावलंच नाही तर अन्न आतमध्ये कसं जाणार, बरोबर. म्हणून जे प्रायमरी कार्य आहे, सुरुवातीचं कार्य आहे, ते कोण करतं? दातच करतं. ठीक आहे, दातांचे मुख्यत्वे पटाशीचे, सुळे, दाढा आणि उपदाढा असे प्रकार. जसं तुम्हाला आयोगाने हाडांचे प्रकार विचारले होते, फ्लॅट बोन, लॉंग बोन, तसं दातांचे पण प्रकार लक्षात ठेवा. किती आहेत? 4 आहेत. ओके, जरी तुम्हाला डायरेक्ट त्यांनी नाही विचारलं की पटाशीचे, सुळे, दाढा, उपदाढा, पण 4 प्रकार असतात असं तर विचारू शकतात. ओके, प्रत्येक दातावर इनॅमल या कठीण पदार्थाचं असतं आवरण. इनॅमल हे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेलं असतं. व्यवस्थित लक्षात ठेवा.
आता लाळेमध्ये काय असतं, टायलिन अमायलेज नावाचं विकर असतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता या टायलिनमुळे होतं काय, याच्यामुळं स्टार्चचं म्हणजे पिष्टमय पदार्थाचं रूपांतर माल्टोज या शर्करेत होतं. ओके, क्लिअर. माल्टोज या शर्करेमध्ये होतं. ओके, क्लिअर. हे लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला दिलेलं आहे की एन्झाईम म्हणजे काय. बघा, ही पुस्तकं काय इम्पॉर्टंट आहेत माहिती का, तुम्हाला शब्दांचे अर्थ समजतायत, बेसिक तुम्हाला समजतंय. विकर, एन्झाईम म्हणजे काय, सजीवांच्या शरीरात स्रवणारे व विशिष्ट कसली प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया. हे पॉइंट लक्षात ठेवा. तुम्हाला एवढं वर्ड टू वर्ड कुणीच सांगणार नाही की आयोग नक्की कशावरती फोकस करतं. एन्झाईम्स काय असतात, हार्मोन्स काय असतात, हे आपल्याला माहित पाहिजे. तर एन्झाईम्स सजीवांच्या शरीरात स्रवतात, विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडवून आणतात, बरोबर, त्यांना म्हणतात विकर. ओके. मग पचन संस्थेमधले जे एन्झाईम्स आहेत ना, ते काय करतात, ते खाद्यपदार्थामध्ये बदल घडवून आणतात. मुख्य शब्द कोणता आहे, रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे पदार्थ. ठीक आहे. ते केवळ उत्प्रेरकाचं कार्य करतात, जसं कॅटॅलिस्ट असतो की नाही, रिॲक्शन मध्ये काम करतो, तर या रासायनिक प्रक्रियेमध्ये ते कॅटॅलिस्टचं काम करतात. या एन्झाईम शिवाय कोणती क्रिया शक्य नाही, चयापचय क्रिया शक्य नाही. लक्षात ठेवा. हे पॉइंट आहेत ना, आपल्याला तोंडपाठ करायचे डायरेक्ट. एन्झाईम्स ही एक प्रकारची प्रथिने असतात. काय आहेत ही प्रथिने आहेत. एन्झाईम सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. लक्षात ठेवा, सर्वसाधारण टेम्परेचरला कसे असतात, ते सर्वाधिक क्रियाशील असतात. ओके, क्लिअर. तर हा वाला जो बॉक्स आहे व्हेरी इम्पॉर्टंट, सोपा आहे. पुढे जाऊया आपण. आता काय दिले बघा, पुढं तोंड दिलेलं आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे की पचन संस्था आपली. आता आपली पचन संस्था आपण बघूया. याच्यापेक्षा पण डीप मध्ये तुम्हाला 11th स्टँडर्डच्या बायोलॉजीमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, पण बेस आधी पक्का पाहिजे. तोंड, तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. अन्न बारीक चावलं जातं, तुकडे होतात. ठीक आहे. लाळ ग्रंथी कानशिलांजवळ आणि घशाजवळ, जिभेच्या खाली वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होत असते. तेथून ती नलिकेतून तोंडात येते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असताना त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते. ओके, क्लिअर. ग्रसनी किंवा घसा, अन्न नलिकेचं आणि श्वास नलिकेचं तोंड कशामध्ये उघडतं, घशात म्हणजे ग्रसनीमध्ये उघडतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. ग्रासिका ही नळी घशापासून जठरापर्यंत, क्रम लक्षात ठेवा बरं का, घशापासून जठरापुढे अन्न पुढे ढकलण्याचं काय करते, काम करते. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्त पुरवठा होत असतो, व्हेरी इम्पॉर्टंट. आता यकृताचं मुख्य कार्य फक्त लक्षात ठेवा. यकृताचं मुख्य कार्य आहे ग्लुकोजचा साठा करणं. ठीक आहे, ग्लुकोजचा साठा करणं. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय असतं, लोकेशन लक्षात ठेवा याच्या. यामध्ये इथं तुम्हाला दाखवलं, यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो. कुठं, पित्ताशयामध्ये. यकृताचं मुख्य कार्य काय, ग्लुकोजचा साठा करणं. ओके. हा जो पित्तरस आहे, जो कुठं साठवलाय, पित्ताशयामध्ये. हा पित्तरस लहान आतड्यात पोचला की तेथील अन्नामध्ये मिसळतो आणि पचन सुलभ होतं. म्हणून म्हणतात की जरी तुम्हाला काय म्हणतात बरं, पित्ताशय काढण्याचा वगैरे सल्ला दिला जातो पेशंटला, पण शरीरातला कुठलाच अवयव निरुपयोगी नसतो, विनाकारण तो काढू नये असं बोललं जातं. जर पित्ताशय काढलं तर पित्त पूर्ण शरीरामध्ये पसरतं. ठीक आहे, तर पित्ताचे खडे वगैरे झाल्यानंतर काही लोक पित्ताशय काढून टाकतात, तर असं नाही. तर डॉक्टर लोक सांगतात की तुम्ही असं करू नका. त्याच्यामुळे काय होतं, पुढच्या ज्या प्रोसिजर असतात शरीरातल्या त्या डिफिकल्ट होऊन जातात. खूपच प्रॉब्लेम असेल तर काढू शकतात, पण अगदी मायनर प्रॉब्लेम असेल तर कुठलंही अवयव काढू नये. स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसामध्ये काय असतं, क्षार असतात. छोटे छोटे पॉइंट्स पण व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे बघितलं आपण यकृताबद्दल इन्फॉर्मेशन. आता आपण बघूया जठर म्हणजे काय. सॉरी, स्वादुपिंड राहिलं आपलं. स्वादुपिंडामधून स्वादुरस स्रवतो. इथं दाखवलंय तुम्हाला, पॅनक्रियाज म्हणतात याला.
अनेक विकरे असतात. आता तुम्हाला क्लिअर झालं की नाही विकरे म्हणजे काय? आपण बघितलंय की विकरे म्हणजे काय, एन्झाईम्स म्हणजे काय, ते प्रोटीन असतात का, बरोबर. पण समजतं सगळं आपल्याला, पण लक्षात राहण्यासाठी मल्टिपल टाइम रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही काय करणार, तुम्ही लेक्चर बघत बघत तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स काढू शकता. स्टेट बोर्ड व्हेरी इम्पॉर्टंट. फ्रेशर लोकांसाठी स्टेट बोर्ड फार इम्पॉर्टंट आहे. पण आता तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघताय, बरोबर. एक वेळा तुम्ही व्हिडिओ कंप्लीट बघाल, प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओ बघू शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं की व्हिडिओ बघतानाच वही पेन घेऊन बसायचं. ओके, फटाफट नोट डाऊन करून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे जठर. अन्ननलिकेच्या मोठ्या, इथं दाखवले बघा तुम्हाला, पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठर रस स्रवतो. जठरात आलेले हे अन्न घुसळलं जातं. हे तुम्हाला आयोगाने विचारले ऑलरेडी. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जाठर रसाचे 3 घटक, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जाठर रसाचे 3 घटक कोणते? हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस. ओके, हे जाठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न कसं होतं? आम्लधर्मी होतं. लक्षात ठेवा, जठरामध्ये मुख्यतः प्रथिनांचं विघटन होतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला आम्लधर्मीच्या ठिकाणी आम्लारी धर्मी देतात. जठरामध्ये प्रथिनांचं विघटन होतं. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढं ढकललं जातं. ओके, क्लिअर. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे लहान आतडे. लहान आतडे सुमारे 6 मीटर लांबीचे आहे. किती? 6 मीटर. स्टेट बोर्ड मधलाच डाटा लक्षात ठेवा. आयोग स्टेट बोर्डचाच डाटा ग्राह्य धरतं. तिथं प्रामुख्याने अन्नाचं पचन आणि शोषण होतं. काय होतं लहान आतड्यामध्ये? अन्नाचं पचन आणि शोषण होतं. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. हे जे इथं आपण पाचक रस बघितले ते. अन्नपचनामधून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचं काम कोण करतं? लहान आतडे करतं. म्हणून लहान आतडं खूप इम्पॉर्टंट आहे मोठ्या आतड्यापेक्षा. ओके, मोठे आतडे. मोठ्या आतड्याची लांबी 1.5 मीटर असते. ओके, हे 6 मीटर, हे 1.5 मीटर, हे असंच आहे बरोबर. इथं फक्त पाण्याचं शोषण होतं. इथं कशाचं होतं? अन्नाचं पचन पण होतं, शोषण पण होतं. इथं फक्त पाण्याचं शोषण होतं. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स म्हणतात. जर अपेंडिक्सचा प्रॉब्लेम झाला तर अपेंडिक्स काढलं जातं, बरोबर. हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचं पचन झाल्यानंतर न पचलेलं अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग कुठे येतो? मोठ्या आतड्यामध्ये येतो. आणि पचन क्रियेच्या नंतर उरलेले सगळे पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराच्या बाहेर टाकले जाते, ज्याला आपण उत्सर्जन म्हणतो, बरोबर. सोपं आहे की नाही? काहीच अवघड नाहीये, फक्त नोट्स काढा तुमच्या. ठीक आहे. आता हा जो चार्ट आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन, पचन संस्थेतील महत्वाच्या ग्रंथी, त्यांचे स्राव आणि त्यांचं कार्य काय आहे. तर पचन संस्थेमध्ये तोंडाचा समावेश होतो. मग तोंड हे अवयव आहे. लाळ ग्रंथी, पाचक रस कोणता? टायलिन. टायलिनचं कार्य काय? पिष्टमय पदार्थाचं रूपांतर माल्टोज मध्ये करणं. ओके, त्याच्यानंतर जठर. जठरभित्तिका. जठरभित्तिका हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस. पाचक रस 3. हायड्रोक्लोरिक आम्ल काय करतं? अन्न आम्लयुक्त करणं, प्रथिनांचं विघटन करणं, जठरातील आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करणं, म्युकस मेम्ब्रेन, बरोबर. म्हणजे बघा, आपण मांस खातो, बरोबर. ते पचलं जातं आपल्या शरीरात. ठीक आहे. मग आपलं शरीर तर पूर्ण मांसाचंच बनलंय. मग आपल्या शरीराचं का विघटन होत नाही आतमध्ये? तर हे रिझन आहे म्युकस मेम्ब्रेन. तर हा काय करतो? या हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करतो. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे यकृत. यकृत पित्तरस, अन्न आम्लयुक्त करणं, हायड्रोक्लोरिक आम्ल आम्लयुक्त करणं, मोठ्या मेदकणांचं लहान कणात रूपांतर, पायस्थीकरण करणं, बरोबर. त्याच्यानंतर स्वादुपिंड. स्वादुरस कोणते? ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज. प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये, मेदांचं रूपांतर मेदाम्ल व ग्लिसरॉल मध्ये, आणि अमायलेज पिष्टमय पदार्थांचं रूपांतर शर्करेमध्ये करणं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज. ओके, क्लिअर. पुढे जाऊया. लहान आतडे. लहान आतडे आंत्ररस. ह्याचं काय कार्य असतं?
प्रथिनांचं अॅमिनो आम्लामध्ये रूपांतर करणं, पिष्टमय पदार्थांचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करणं आणि मेदाचे मेदाम्लात आणि ग्लिसरॉलमध्ये रूपांतर करणं. ओके, क्लिअर? चला, तर हा चार्ट मल्टिपल टाइम रिवाइज करा, याच्यावरती क्वेश्चन पण विचारलेले आहेत. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की व्यक्तिगत विकासामध्ये शारीरिक आरोग्य खूप इम्पॉर्टंट आहे, पण आपण काय करतो, आपल्या विविध इंद्रिय संस्थांचा इतका विचार करत नाही. म्हणजे कसं, धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान घातक सवयी आरोग्य बिघडवतात. तंबाखूजन्य पदार्थ असतील, धूम्रपान यांचा पचन संस्थेवर परिणाम होतो. याच्यामुळं तोंड, घसा, अन्ननलिका कार्य करणेसे होतात. उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात. बरोबर? तंबाखूचं कण दात्या, हिरड्यांना चिटकून बसतात, इजा होते, कॅन्सर होतो. हे सगळं माहीत असतं, तरी पण लोक व्यसन करतात. बरोबर? तर हे सगळं आपल्याला माहित आहे. तर कंट्रोल करणं माणसाच्या हातात असतं, पण माणूस करत नाही. 31 मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस. 7 एप्रिल, बघा याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 ला. त्याच्यामुळे कोणताही भाग तुमचा स्टेट बोर्ड मधला वाया जाणारा नाहीये. कुठे ना कुठे तुम्हाला याचा उपयोग होणारच आहे. ओके, क्लिअर? हे सगळे एक्सरसाइज करा खालची, म्हणजे तुम्हाला टॉपिक समजलाय का नाही ते कळून जातं. पुढचा टॉपिक आहे बदल. बघा याच्यावरती पण क्वेश्चन होता, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. साधा सिंपल क्वेश्चन, 2 मार्काला. लोखंडाचं गंजणं हा भौतिक बदल आहे का रासायनिक बदल आहे? ओके, चलो. तर बघा, आपल्या सभोवताली घडणाऱ्या बदलांची कारणं असतात. बदल उगीच होतात का, काहीतरी रिझन असतात. मानवनिर्मित बदल म्हणजे काय आणि ते कोणते, इथे तुम्हाला दिलेत. मग दुधापासून दही बनणं, पाठीमागं आपण बघितलंय. उपद्रवी आणि उपयोगी सूक्ष्मजीव. ओके, इथे तुम्हाला फटाके दाखवलेले आहेत. तर आता इथे तुम्हाला दिले की झाडावरून फळ खाली पडणं, लोखंडाचं गंजणं, पाऊस पडणं, विजेचा दिवा लावणं, भाजी चिरणे यांचे 2 गटात वर्गीकरण करा आणि कोणत्या बाबी तुम्ही विचारात घ्याल. मग तुम्हाला म्हटले की याच्यामधले नैसर्गिक बदल, आपोआप होणारे बदल कोणते. तर पाठीमागं आपण बघितले की नाही हे, की बाबा फळ पिकणं, दूध नासणं हे निसर्गतः घडून येतात. यांना नॅचरल चेंज म्हणतात. बरोबर? असे आणखी भरपूर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. ओके, दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक मानवनिर्मित पदार्थ पाहतो. कशासाठी निर्माण केले जातात? उदाहरणार्थ बघा, पेन्सिलीला टोक करणं, भाकरी भाजणं, अन्न शिजवणं, कितीतरी बदलांची उपयुक्तता आपल्याला असते, म्हणून त्यांना आपण उपयुक्त बदल म्हणतो. भाकरी भाजणे, भाकरी भाजल्यामुळे आपण ती खाऊ शकतो. बरोबर? पेन्सिलला टोक केल्यामुळे तुम्ही व्यवस्थित पेन्सिल वापरू शकता. पण हे बदल झाले उपयुक्त. आता काही बदल मानवाला हानिकारक पण असतात. वादळात उन्मळून पडलेलं झाड. बरोबर? तर काही बदल मानवाला हानिकारक असतात, काही बदल उपयुक्त असतात. ओके, आता तुम्हाला इथे दिलंय की निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित बदलांचे उपयुक्त आणि हानिकारक बदल असे वर्गीकरण करता येईल का? डेफिनेटली करता येईल. बरोबर? फुगा फुटण्याचा कालावधी इथं दिले तुम्हाला. फुगा फुटणे आणि फळ पिकणे या 2 बदलांच्या कालावधीच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्याला काय सांगता येतं? तर फुगा फुटण्याचा कालावधी फळ पिकण्याच्या कालावधीपेक्षा कमी आहे. म्हणजे शीघ्र होणारे बदल आणि सावकाश होणारे बदल. हे असं तुम्हाला का दिले माहिती का? ही 7वीची मुलं छोटी असतात, तर त्यांना हे व्यवस्थित समजावून सांगावं लागतं. आपल्याला याची गरज आहे का? नाही. तुम्हाला मी जरी डायरेक्ट सांगितलं असतं की शीघ्र होणारे बदल आणि सावकाश होणारे बदल असे 2 बदलांचे विविध उदाहरणं आहेत, तरी तुम्हाला समजलं असतं. बरोबर? पण कसं होतं, काय काय विद्यार्थ्यांना सगळं स्किप केलं तर थोडंसं टेन्शन येतं. ओके, चला. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की अपरिवर्तनीय बदल म्हणजे काय? अपरिवर्तन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये परिवर्तन होतच नाही. बरोबर? मेण वितरून पुन्हा मेण मिळवणे, हे आपण पुन्हा पुन्हा करून पाहू शकतो. बरोबर? उलट-सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तन म्हणतात. पण आंबा पिकलाय, पुन्हा त्याचं कैरीत रूपांतर होईल का? शक्यच नाही. अपरिवर्तनीय. लाकूड जाळलंय, राखेपासून पुन्हा लाकूड मिळेल का? इम्पॉसिबल आहे. बरोबर? तर हे असं अपरिवर्तनीय आणि परिवर्तनीय. आता तुम्हाला दिलेलं आहे की काय दिले बघा, दिवसानंतर कोणती स्थिती येते? झाडावर बसलेला पक्षी उडून जाणे, सूर्योदयानंतरची दुसरी स्थिती, पूर येणे,
समुद्राच्या भरतीनंतर काय स्थिती येते आणि आकाशातून उल्का पडणे. हे जे बदल आहेत हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. याला म्हणतात आवर्ती बदल. आवर्ती होते ना यांची, दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस, पुन्हा रात्र असं. याच्या उलट एखादा बदल घडलाय पण तो पुन्हा कधी बदलेल हे सांगता येत नाही. याला म्हणतात, म्हणजे कालावधी सारखा नसतो, त्याला म्हणतात अनावर्ती बदल. ओके, आवृत्ती होते पण कधी होते माहित नाही, त्याच्यामुळे त्याला म्हणतात अनावर्ती बदल. सोपं आहे की नाही, काहीच अवघड नाहीये. बघा इथे तुम्हाला दाखवलंय कैरीपासून आंबा बनणे वगैरे वगैरे. पुढे काय दिलेलं आहे बघूया आपण. वरील काही बदलांच्या उदाहरणांचा विचार केला तर, हे तुम्हाला आयोगाने विचारलं होतं बघा. काही बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहे तसेच राहिले, म्हणजे त्यांचे संघटन कायम राहिले, कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही, अशा बदलाला म्हणतात भौतिक बदल, फिजिकल चेंज. ठीक आहे. आणि जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन वेगवेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होतो, अशा बदलाला म्हणतात रासायनिक बदल, केमिकल चेंज. ठीक आहे. म्हणजे 7वीच्या पुस्तकातून 2 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता, 2 मार्काचा. भौतिक बदल, रासायनिक बदल समजलं तुम्हाला. पुढे जाऊया. द्रवाची बाष्प होण्याची क्रिया म्हणजे काय? बाष्पीभवन. कपडे वाळणे, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणे, हे कशामुळे शक्य होतं? हे बाष्पीभवनामुळे शक्य होतं. जलचक्रामध्ये आपण विविध क्रिया अभ्यासल्या आहेत, कोणत्या? असं तुम्हाला म्हटलंय. पाण्याचे मूळ गुणधर्म बदलले जातात का? विरघळणे, उत्कलन, विलयन, हे सगळं आपण बघितले. फक्त हे तुम्ही रिवाइज करा. ह्या सगळ्या क्रिया भौतिक बदलांची उदाहरणं. हे उदाहरणं एक्झाम मध्ये विचारतात की उत्कलन काय आहे, विलयन काय आहे, विरघळणे काय आहेत, ह्या भौतिक बदल आहेत का, रासायनिक बदल आहेत, वगैरे वगैरे. ठीक आहे. इतकं सोपं आहे सायन्स, फक्त आपण समजून घेत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला दिलंय क्षरण. बघा आता इथे तुम्हाला दिलं आहे की लोखंडाची वस्तू गंजते, म्हणजे त्याच्यावर विटकरी रंगाचा थर साचतो. तर तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर साचतो. याला म्हणतात क्षरण, म्हणजे कोरोजन. क्षरणामुळे काय होतं? वस्तू कमकुवत होते. मग क्षरण का होतं? हवेतला ऑक्सिजन, आर्द्रता आणि रसायनांची वाफ याच्यामुळे होतं क्षरण. ठीक आहे. मग जर क्षरण रोखायचं असेल तर काय करतात? लोखंडी वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात, त्याला गॅल्व्हनायझेशन म्हणतात. ठीक आहे. कशाचा लेप लावतात ते महत्वाचं आहे, जस्ताचा. तांब्या पितळेच्या भांड्याला कथिलाचा लेप लावतात, याला काय म्हणतात? कलयीकरण. ओके, हे पहिला करत होते, आता तुम्हाला कोटिंग सारखी नवीन पद्धत वगैरे बघायला मिळते. याच्यामध्ये विविध रंगछटा वापरल्या जातात. लोखंड, ॲल्युमिनियम अशा विविध धातूंवर हे कोटिंग मध्ये लेप दिले जातात. त्याच्यामुळे काय होतं? क्षरण होत नाही. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर एवढं सोपं सोपं तुम्हाला आहे, आणि हा छोटासा टॉपिक इथं संपून पण जातो. पण तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे, तुम्हाला होमवर्क देते मी आज, की तुम्ही हे रासायनिक बदल आणि भौतिक बदल याचे भरपूर एक्झाम्पल बघा, जेणेकरून एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्हाला सहजासहजी क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. ओके, चला लगेच आपण 14वा टॉपिक बघूया. 14वा टॉपिक आहे मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. काय दिले बघा. ही छोटी मुलगी म्हणते की पदार्थाच्या अवस्था किती आणि कोणत्या? पदार्थामध्ये अवस्थांतर कशामुळे होतं? पदार्थाचे गुणधर्म कोणते आहेत आणि सर्व पदार्थांचे गुणधर्म सारखेच असतात का? मग पदार्थांचे गुणधर्मानुसार वर्गीकरण करा. पाणी, थर्माकोल, माती, लोखंड, कोळसा. तर गुणधर्मानुसार वर्गीकरण करायचं आपल्याला, तर वस्तू कशाच्या बनलेल्या आहेत ते पण आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. बघा, द्रव्य म्हणजे काय? द्रव्य, ज्याला आपण मॅटर म्हणतो, वस्तू ज्याच्यापासून तयार होते त्याला आपण म्हणतो पदार्थ. वस्तू ज्याच्यापासून तयार होते त्याला आपण म्हणतो पदार्थ. सर्वसाधारणपणे पदार्थ या संज्ञेला समानार्थी शब्द म्हणून द्रव्य हा शब्द सुद्धा वापरला जातो. ओके, मात्र शास्त्रीय परिभाषेत एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो, आणि वस्तू ज्याच्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेत द्रव्य किंवा मॅटर असं म्हणतात. लक्षात ठेवा. द्रव्याचे कणस्वरूप व गुणधर्म. बघा, स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये असणारे
द्रव्य हेच वस्तूंच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असतं. व्यवस्थित लक्ष द्या. स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हेच वस्तूंच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असतं. म्हणून मी तुम्हाला बोलले की ती वस्तू नक्की कशापासून बनलेली आहे हे जर आपल्याला माहित झालं तर आपण गुणधर्म ओळखू शकतो. बरोबर. आता वस्तूचं विभाजन करून लहान कण बनवले तरी द्रव्यामुळे त्या वस्तूत असलेले गुणधर्म तसेच राहतात. उदाहरणार्थ, खडूचा पांढरा रंग, जरी खडू तुम्ही बारीक केला तरी पांढरा रंग बदलणार आहे का? नाही. शाईचा निळा रंग, अत्तराचा सुवास, हे गुणधर्म त्या वस्तू ज्या द्रव्यापासून बनलेल्या असतात त्या द्रव्याचीच असतात. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आपण बघूया की आपण सभोवताली दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तू पाहतो, त्यांना स्पर्श करतो, त्यांचे गुणधर्म अभ्यासतो. तर या सर्व वस्तूंची निर्मिती एकाच प्रकारच्या द्रव्यापासून नॉट पॉसिबल, एकापेक्षा अधिक द्रव्यापासून. ओके, क्लिअर. तर एकाच प्रकारच्या द्रव्यापासून तर नाही होऊ शकत. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की वस्तूंना वस्तुमान असतं जे तराजूसारख्या साधनानं मोजता येतं. तसेच वस्तू जागा पण व्यापतात. हे दोन्ही गुणधर्म वस्तू ज्याच्यापासून, बघा बेस काय आहे, वस्तू कशापासून बनली, तर ज्याच्यापासून बनलेली असते त्या द्रव्यामुळे वस्तूला प्राप्त होतात. म्हणजे वस्तुमान आणि आकारमान हे द्रव्याचे महत्वाचे गुणधर्म आहेत. जितकं मी तुम्हाला सांगते तेवढंच करा, एक्स्ट्रा काहीही करू नका. म्हणजे वस्तुमान आणि आकारमान हे द्रव्याचे दोन महत्वाचे गुणधर्म झाले. बरोबर. आता निसर्गात आढळणारी काही द्रव्ये शुद्ध स्वरूपात असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये एकच घटक, हे इम्पॉर्टंट आहे. शुद्ध स्वरूप म्हणजे काय? एकच घटक. एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत सबस्टन्स म्हणतात, पदार्थ म्हणतात. जसं सोने, सोन्यामध्ये चांदी असेल का? नाही. हिरा, पाणी, चुनखडी. काही द्रव्ये दोन किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात, त्यांना तुम्ही काय म्हणतात? मिक्सचर म्हणणार किंवा मिश्रणे म्हणणार. तर इथे तुम्हाला एक नवीन पॉइंट कळला की शुद्ध द्रव म्हणजे काय आणि ज्याच्यामध्ये मिक्सिंग असतं त्याला काय म्हणतात? मिश्रण म्हणतात. ओके, एक्झाम्पल पण लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला दिले की एका भांड्यामध्ये पाणी घेऊन झाकण ठेवा, उकळी येईपर्यंत भांड तापवा. आतल्या बाजूला काय दिसतं? बघा, सिंपल आहे, आपण हे रोजच बघतो. पाण्याचे थेंब उकळणाऱ्या पाण्याच्या वाफेच्या कशाने तयार होतात? संघनाने तयार होतात, हे आपल्याला माहित पाहिजे. वाफेच्या स्वरूपातील पाणी, वाफेच्या स्वरूपामध्ये जे पाणी असतं ते बनलेलं असतं अतिसूक्ष्म कणांचं. वाफ जाताना बघा, पाणी तापवतोय आपण, वाफ जाते, तर ते पाणीच आहे पण अतिसूक्ष्म कण आहेत. ओके, आपल्याला दिसत सुद्धा नाहीत. फवारा, इथे दाखवले स्प्रिंकलिंग मेथड, सूक्ष्म कणांचा बनलेला असतो. अशा प्रकारे सर्वच पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. याला तुम्ही काय म्हणणार? रेणू म्हणणार. बरोबर. पदार्थांच्या रेणूमध्ये, ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना तुम्ही मूलद्रव्य म्हणणार. बरोबर. म्हणजे मूलद्रव्याचं, समजा तुम्ही याचं विघटन केलं, विघटन करून वेगळा पदार्थ मिळतोय का? पाणीच मिळणार आहे, म्हणून त्यांना तुम्ही काय म्हणणार? मूलद्रव्य. मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात. अणू डोळ्यांनी दिसतात का? नाही, पण कोट्यावधी अणू एकत्र येतात आणि त्यांचे आकारमान डोळ्यांना दिसण्याइतपत काय होतं? मोठं होतं. बरोबर. मूलद्रव्यातील अणूंचं वस्तुमान आणि आकारमान वेगवेगळं असतं, हे पण लक्षात ठेवा की मूलद्रव्यामध्ये अणूंचं वस्तुमान आणि आकारमान कसं असतं? वेगवेगळं असं. सगळे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की शास्त्रज्ञांनी आतापर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध लावलाय. त्याच्यापैकी 92 मूलद्रव्ये निसर्गतः आढळतात, तर उर्वरित मूलद्रव्ये मानवनिर्मित आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे महत्वाची नैसर्गिक मूलद्रव्ये, आणि संशोधनाद्वारे नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला जातोय. तर पिरियॉडिक टेबल आपल्याला पुढे अभ्यासावा लागतो. ठीक आहे. डेमोक्रेटिस कोण होते? डेमोक्रेटिसने मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणु नाव दिलं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की अणु नाव कोणी दिलं? तर अणु नाव दिलं डेमोक्रेटिसने. कारण का? ग्रीक भाषेत ऍटमॉस किंवा ऍटम म्हणजे अविभाज्य, त्याच्यावरून ऍटम असं नाव पडलं. जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये काय सांगितलं? डाल्टनची थेरी 11th तुम्हाला अभ्यासावी लागते. अणु निर्माण करता येत नाहीत, त्यांचं लहान कणामध्ये विभाजन पण करता येत नाही, ते नष्ट पण करता येत नाहीत, असा सिद्धांत मांडला. ओके. हे चिन्ह वगैरे तुम्हाला काही एक्झाम मध्ये जास्त विचारत नाहीत. तर जॉन डाल्टन आणि
या डेमोक्रेटिसेन्सचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. निसर्गामध्ये ऑक्सिजन वायू रूपात आढळतो. ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. अणूपासून रेणू बनतो. हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी रेणू स्वरूपातच असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अणू जसे डोळ्यांनी दिसत नाही तसे रेणू सुद्धा डोळ्यांनी दिसत नाहीत. ओके, क्लिअर. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक ठिकाणी संक्षिप्त, फॉर एक्झाम्पल DR म्हणजे डॉक्टर, मूलद्रव्य दर्शवण्यासाठी सुद्धा अशीच पद्धत वापरली जाते. उदाहरणार्थ हायड्रोजन H, हेलियम He, लिथियम Li. म्हणजे काय? मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत कोणी चालू केली ते महत्वाचं आहे. बर्झेलियस ह्या शास्त्रज्ञांनी, बरोबर. मूलद्रव्यांसाठी वापरण्यात येणारी संज्ञा मूलद्रव्यांच्या नावाचा संक्षेप करून, बरोबर, बनवलेली असते. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा इंग्रजी मुळाक्षराचा वापर करून दर्शवतात. काही मूलद्रव्ये आणि त्यांच्या संज्ञा दिल्या आहेत. 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या नावामध्ये पहिले अक्षर सारखे असते तेव्हा संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची जोडी. फॉर एक्झाम्पल बघा, इथं पण N आहे, इथं पण N आहे, तर इथं फक्त N वापरलं, इथं N वापरलं. एवढं सोपं आहे, पण हे तुम्हाला संज्ञा करून घ्याव्या लागतील. ठीक आहे, कारण न्यूमेरिकल्स वगैरे सोडवताना उपयोगी पडतात. ओके, चला. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे? त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणते धातू वापरतो सांगा. मग ही धातू मूलद्रव्ये आहेत का? आता इथं धातू मूलद्रव्ये आहेत का हे सांगण्यासाठी तुम्हाला आधी मूलद्रव्ये म्हणजे काय, जे मी तुम्हाला समजावून सांगितलं ते लक्षात पाहिजे. सर्वसाधारणपणे मूलद्रव्याचं वर्गीकरण धातू आणि अधातू असं केलं जातं, बरोबर. पाठीमागे आपण बघितलं की नाही, धातूची वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, घनता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म आहेत. हे गुणधर्म ज्या मूलद्रव्यांमध्ये दिसून येत नाहीत त्यांना आपण म्हणतो अधातू. ठीक आहे. उदाहरणार्थ फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. जी मूलद्रव्ये काही गुणधर्म धातूचे दाखवतात, काही गुणधर्म अधातूचे दाखवतात, त्यांना मेटलॉइड्स म्हणतात. धातू सदृश्य हा मूलद्रव्यांचा तिसरा गट आहे. याच्यामध्ये काय येतं ते लक्षात ठेवा. आर्सेनिक, सिलिकॉन आणि सेलेनियम. ओके, धातू सदृश्य. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा, आपल्या घरामध्ये असलेला विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन, आता एवढं जुनं विचारत नाही, मूलद्रव्य असतं, बरोबर. वोल्फ्रॉम या शास्त्रज्ञाच्या नावावरून त्याला W ही संज्ञा देण्यात आली. चांदे Ag, Au. तर हे तुम्हाला लक्षात ठेवा. मूलद्रव्ये ही स्थायू, द्रव आणि वायू अवस्थेत आढळतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मूलद्रव्ये स्थायू, द्रव आणि वायू अवस्थेमध्ये आढळतात. सिंपल गोष्टी असतात बघा, पण आपल्या लक्षात राहत नाहीत. काही धातू शुद्ध स्वरूपात वापरताना अडचणी येतात. उदाहरणार्थ शुद्ध लोखंड हवेमध्ये गंजतं, मग आपण काय करतो, त्याच्यावरती लेप देतो. शुद्ध सोनं अतिशय मऊ असतं, बरोबर. 24 कॅरेट 22 कॅरेट आपण बघतो की नाही, तसेच लगेच म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, धातू मिसळला जातो, बरोबर. मग एक किंवा अधिक मूलद्रव्ये मिसळून मूळ धातूचे गुणधर्म बदलता येतात. याला आपण म्हणतात संमिश्र किंवा अलॉय म्हणतात. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये मिसळलंय. ठीक आहे. पितळ, पोलाद आणि 22 कॅरेट सोने, हे बघा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, हे आहे संमिश्र म्हणजे अलॉयचे एक्झाम्पल. तर आयोग काय करतं माहिती का, संमिश्र न देता अलॉय देतं. मग अलॉय बघितलं की आपण टेन्शन मध्ये येतो, अरे अलॉय म्हणजे काय. अलॉय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संमिश्र आहे, ज्याच्यामध्ये मूळ धातूचे गुणधर्म बदलले दुसरा धातू मिक्स करून. ओके, क्लिअर. चला, तर एवढे सोपे टॉपिक आहेत बघा 7वीचे, पण 8वी पासून पुढचे टॉपिक तुम्हाला थोडेसे केअरफुली वाचावे लागतात. ठीक आहे. तुम्हाला दिलेलं आहे की कोणती मूलद्रव्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य आहेत. संयुग म्हणजे कंपाऊंड म्हणजे काय. तर बघा, एका परीक्षा नळीमध्ये साखर घ्या आणि परीक्षा नळीला उष्णता द्या असं म्हटले, काय होतं, काय शिल्लक राहतं. मॅग्नेशियमची फीत घ्या, इथं दाखवले, पेटत्या ज्योतीवर धरा, कोणती क्रिया घडते. तर जेव्हा तुम्ही परीक्षा नळीमध्ये तुम्ही केला पण असेल हा प्रयोग, साखर वितळते, नंतर पाण्याची वाफ बाहेर पडते आणि काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो. मग हा काळ्या रंगाचा पदार्थ म्हणजे काय, कार्बन, बरोबर.
म्हणजे साखर हा पदार्थ मूलद्रव्यापासून बनलेला आहे किंवा किती मूलद्रव्यापासून बनलेला आहे. तर कार्बन डायऑक्साईड या नावावरून हा पदार्थ किती व कोणत्या मूलद्रव्यापासून बनल्याचं आपल्याला लक्षात येतं. 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगातून, बघा इथं इम्पॉर्टंट शब्द कोणता आहे? 2 किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र आले, त्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा जो पदार्थ आहे त्याला तुम्ही म्हणणार संयोग. ओके, क्लिअर? पाणी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यापैकी मूलद्रव्य व संयोग कोणते ते विचारले. पाणी संयोग आहे का सांगा, कार्बन डायऑक्साईड काय आहे, मूलद्रव्य आहे का, असं तुम्हाला इथं विचारलंय. संयुगाच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात बघूया आपण. बघा, रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तरच तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग असते, बरोबर. पाणी हे संयुग आहे, बघा पाणी संयुग आहे. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाणी तयार होतं, म्हणून आपण याला काय म्हणतो, रेणू तयार होतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? तर बघा, तर इथे तुम्हाला कळलं संयोग म्हणजे काय. ठीक आहे, पुढे तुम्हाला काय दिले बघा, ज्वलनास मदत करणारे मूलद्रव्य कोणते. पाणी ज्वलनाला मदत करते का? हायड्रोजन ज्वलनशील आहे, स्वतः जळतो. ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, पण या 2 मूलद्रव्यांपासून बनणारं पाणी काय करतं, आग विझवतं. म्हणजे संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. हायड्रोजनचे गुणधर्म वेगळे, बरोबर. ओके, पण पाण्याचे गुणधर्म वेगळे आहेत. क्लिअर? तर इथपर्यंत आपण हा टॉपिक कंप्लीट केला. आता हा टॉपिक थोडासा बाकी आहे, तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. व्यवस्थित वाचा, जास्त काही अवघड नाहीये. तर हा टॉपिक अजून आपल्याला 1 तास लागेल हा टॉपिक कव्हर करायला, आणि त्याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक चालू होईल 15वा टॉपिक. ओके, फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, एवढी हेल्प तुम्ही मला करू शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.